श्री स्वामी समर्थ मंडळी. तूळ राशी जी कायम दुसऱ्यांचा न्याय पाहत होते, आता ब्रह्मदेव त्यांचा न्याय करत आहेत. तूळ राशी म्हणजे नेहमी तोल सांभाळणारी, नात्यांमध्ये समतोल ठेवणारी, वाद सोडवणारी आणि इतरांच्या भावना समजून घेणारी. पण हे करताना तिने स्वतःच्या भावना बाजूला ठेवल्या. तूळ राशीच्या आयुष्याची एक वेगळीच विडंबनात्मक गोष्ट आहे. ती इतरांचा न्याय बघत राहिली आणि स्वतः सतत अन्याय सहन करत राहिली. तिने लोकांना जोडून ठेवण्यासाठी स्वतः तुटावं हे स्वाभाविक मानलं. तिच्या नजरेत समजून घेणं हेच प्रेम होतं. पण इतरांच्या नजरेत ती अतिसंवेदनशील होती की तिला असं घडलं असेल. तिने एकतर्फी नातं चालवलं. तिनेच समजूत घातली. तिनेच गप्प राहून राग शमवला आणि तरीही शेवटी दोष तिलाच लागला. तूळ राशीचा स्वभाव असतो सतत सगळ्यांचा संतुलित ठेवण्याचा प्रयत्न. पण या प्रयत्नात ती स्वतःला विसरते. ती स्वतःला विचारत राहते, मी कुठे चुकले? मी इतकं दिलं तरी का अपेक्षा तोडल्या गेल्या? माझ्या शांततेला गृहीत का धरलं गेलं? पण हे सगळं करताना ती विसरते की ब्रह्मदेव मात्र शांतपणे सगळं पाहत असतात. ते तिच्या प्रत्येक अश्रूला ओवून ठेवत असतात. नियतीच्या फुलांमध्ये सुवास म्हणून आता त्या तपश्चर्याच्या त्यागाचा, मौनातल्या आक्रोशाचा हिशोब सुरू झालाय. आता ब्रह्मदेव तिला केवळ उत्तर नाही देणार, तर प्रकाशमय उत्तर देणार आहेत, ज्याचा प्रभाव केवळ तिच्यावर नाही तर तिच्या भोवतालच्या साऱ्या विश्वावर होईल. आता तू न्याय मागणं बंद कर, कारण ब्रह्मदेव तुझ्यासाठी न्याय घडवणार आहेत. आता तुला पुन्हा शब्द सिद्ध करावे लागणार नाहीत. तुझं मनच पुरेसे असेल, तुझं अस्तित्वच बोलू लागेल आणि तुझं आयुष्य ब्रह्मकृपेने उत्तर ठरेल. नंबर 1 आहे, तुझ्या शांततेला आता तेजात रूपांतर होणार. तू अनेकदा फक्त शांत राहिलास, भांडण टाळण्यासाठी, नातं तुटू नये म्हणून, सगळ्यांना मिळून घेण्यासाठी. पण आता ब्रह्मदेव तुझ्या त्या मौनात दैवी तेज उत्पन्न करत आहेत. तू जेव्हा गप्प राहशील, लोकांना वाटेल यातच उत्तर आहे. तुझं मौन हीच आता प्रेरणा बनेल. नंबर 2, ज्यांनी तुला नाकारलं तेच तुला शोधत पुन्हा येतील. तू ज्यांच्यावर मनापासून विश्वास ठेवला तेच लोक एक एक करून दूर गेले, कधी अहंकाराने, कधी काही समजुतीने. आता ब्रह्मदेव त्या लोकांच्या जीवनात अशी परिस्थिती आणणार की तेच तुझं अस्तित्व पुन्हा शोधतील आणि यावेळी तुला समजून घेण्याच्या तयारीने येतील. नंबर 3 आहे, तुझं न्याय. भाव आता प्रत्येक समाजासाठी प्रकाशवत ठरेल. तू प्रत्येक गोष्टीत न्याय शोधत राहिलास, कधी कामात, कधी नात्यात, तर कधी स्वतःशीच. ब्रह्मदेव तुझ्या या अंतःप्रेरणेला आता एक नवं रूप देणार आहेत. लोक तुला सल्लागार, मार्गदर्शक व विश्वासार्ह मित्र म्हणून पाहू लागतील. नंबर 4, तुझं गोंधळलेलं हृदय आता स्पष्ट ध्येयाच्या दिशेने चालू लागेल. तू अनेकदा नक्की काय हवं याच गोंधळात होतास. प्रेम की जबाबदारी की स्वप्न? ब्रह्मदेव तुझ्या आयुष्याला एक स्पष्ट, स्थिर आणि शांत दिशा देणार आहेत. तुझ्या पावलांना आता गोंधळ नाही तर आत्मविश्वास लाभेल. नंबर 5, तू जेव्हा कधी दुभंगलास ते तुकडे ब्रह्मदेवाने सांभाळले होते, आता तेच रत्नात रूपांतरित होतील. तुझं मन, तुझं आत्मबळ, तुझा विश्वास अनेकदा मोडला, पण ब्रह्मदेव गपचूप ते सारे तुकडे उचलत होते. आता तेच मोडलेले क्षण एक तपश्चर्या मुकुट होऊन तुला शोभवतील. नंबर 6, तुझ्या सहनशीलतेला आता प्रतिष्ठा मिळणार आहे. लोक म्हणायचे तू खूप सहन करतोस, इतकंही नको करूस. पण तुला माहीत होतं की सहन करणे म्हणजे कुमकुवतपणा नव्हे तर समजूतदारपणा आहे. ब्रह्मदेव आता या समजुतीला दिव्य स्थैर्य आणि प्रतिष्ठेची ओळख देणार आहेत. सहनशीलता शिकण्यासाठी तुझं उदाहरण देतील. नंबर 7, जे स्वप्न अधुरं राहिलं होतं त्याला ब्रह्महस्त लागणार आहे. कधी कलाकार होण्याची स्वप्न, तर कधी स्वतःचं घर, तर कधी आधुनिक प्रेम. काहीतरी राहून गेलं मागे. राहिले ब्रह्मदेवाचं त्या स्वप्नांवर स्वतःचं हस्ताक्षर ठेवणार आहे आणि ते पूर्ण व्हावं म्हणून स्वतःला कामाला लावून घेणार आहेत. नंबर 8, तुझ्या एकटेपणाला आता संपूर्णाची साथ मिळणार आहे. इतक्या वेळा एकटा लढलास की एकटेपणाचे सवयीचं झालं, पण ते खूप खोल दुःख देऊन गेलं. आता ब्रह्मदेव तुझ्यासाठी एक आत्मिक सखा, सखी किंवा सहाय्यक आत्मा पाठवणार आहेत, ज्यांचं अस्तित्व तुझ्या मनात शांततेचा वसंत घेऊन येईल. नंबर 9, तू जेव्हा माफ केलं तेव्हा ब्रह्मदेवाने तुला निवडलं. तू कित्येकदा माफ केलं त्यांना, जे तुझं मन ओळखू शकले नाहीत, पण तू त्यांच्या दोषांपेक्षा त्यांच्या वेदना मोठ्या समजल्यास. ब्रह्मदेव म्हणतात, जो स्वतः रडत असतानाही दुसऱ्यांना माफ करतो त्याच्याच हृदयात मी स्वतः उतरतो. आता ब्रह्मदेव तुझ्या माफ करण्याच्या वृत्तीने दैवी फळ देणार आहेत. नंबर 10, आता तुझं जीवन ब्रह्मकार्यासाठी वाहिले जाणार आहे. तू इतकं सहन केलं, समजून घेतलं आणि देवासारखं प्रेम दिलं की ब्रह्मदेव म्हणत आहेत, हे केवळ एक माणूस नाही तर माझ्या कार्याचा प्रतिनिधी आहे. आता तुझ्या हातून, तुझ्या अस्तित्वातून
लोकांना नवी दिशा, उपचार आणि आत्मिक प्रकाश मिळणार आहे. पण पुढे काय? हे सर्व गोष्टी काही फक्त भविष्यवाणी नाहीत. या तुझ्या हातून उमटणाऱ्या आत्मवृत्तीच तुझ्या कर्मशीलतेचा, तुझ्या मनातील तपश्चर्याचे फळ आहे, जे ब्रह्मदेव आता स्वतःच्या हाताने तुला देणार आहेत. तूळ राशी, तू जेव्हा मौन राहिलास, ब्रह्मदेव तेव्हा बोलत होते. तूळ राशी, तू अशा काळातून गेला जिथे तुला तुझा स्वतःचा आवाज ऐकू आला नाही. लोकांचे प्रश्न, नात्यांची वीण, जबाबदारीचं ओझं आणि मनातल्या भावनांचे आवाज, हे सगळं घडत होतं. तरी तू गप्प राहिलास, पण आतून खूप बोलत राहिलास. तुझं मन ब्रह्मदेवाने ऐकलं, तुझा संयम त्यांनी ओळखला, तुझ्या डोळ्यामधील प्रश्न त्यांनी हळूच उचलले आणि आता उत्तर द्यायचे काम ते स्वतः करत आहेत. तुझा जसा इतरांसाठी तटस्थ, शांत आणि समतोल राहिलास, तसेच ब्रह्मदेव तुझ्यासाठी सर्व अडथळ्यांना बाजूला करत आहेत. प्रत्येक नातं जिथे तू एकटा होता, प्रत्येक निर्णय जिथे तुला समजून घेतलं नाही, प्रत्येक स्वप्न अधुरं राहिलं, आता त्याचा हिशोब संपतो आहे. आणि ब्रह्मदेव स्वतः नवीन अध्याय लिहायला बसले आहेत. जे तुला वेळेवर मिळालं नाही ते तुला योग्य क्षणी संपूर्ण प्रेमाने, अधिक शांततेने मिळणार आहे. ज्यांनी तुला सोडलं ते आता प्रत्येक आठवणीच्या वळणावर तुला शोधत राहतील. जे स्वप्न मागे राहिले ते आता दैवी स्पर्शाने फुलून येणार आहे. तूळ राशी, तू जेव्हा पण सगळ्यांचा तोल सांभाळत आलास, पण आता ब्रह्मदेव तुझं मन, तुझं हृदय आणि तुझं जीवन संतुलित करणार आहेत. आणि ह्या संतुलनात नाही कुणाचा न्याय, नाही कुणाचे फळ आणि नाही कुणाचा आदेश, फक्त ब्रह्मदेव आणि तू, शेवटची हृदयातून उमटणारी ओळख. तूळ राशी, आता तुझी परीक्षा संपली. तू आता फळाच्या क्षणी पोहोचला आहेस. आणि ते फळ म्हणजे शुद्ध प्रेम, शांत आत्मा आणि ब्रह्मदेवाची साक्षात दृष्टी. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.